अजिंक्य भाऊ नमस्कार. नमस्ते. आता कोकणे परिवार आणि खामगावकर जो काही प्रकार तुमच्या गावात झाला हा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे. कोकणे कुटुंबाला जामीन झालेला आहे. तुमचं कुटुंब गावचे प्रमुख आहे, ताई सरपंच आहे. काय तुमच्या भावना काय सांगा? नाही, खरं तर मी पाठीमागे ज्यावेळेस तुम्ही माझी मुलाखत घेतली त्यावेळेस सांगितलं होतं की हा प्रकार कुठल्याच गावात होऊ नये. दुर्दैवी प्रकार होता, पण अनावधानाने तो घडला. ठीक आहे, आता कायदेशीर बाबींमध्ये त्यांना जामीन मिळाला. ते काय आमचे व्यक्तिगत सरपंच असेल, तंटमुक्ती अध्यक्ष किंवा हे जे काही बाकी ग्रामस्थ यात सहभागी होते ते काही वैयक्तिक त्यांच्याशी कुठली दुश्मनी, वाद किंवा काही शेतीचा वाद असं वैयक्तिक कुठला नव्हता. तो एक सामाजिक आणि आमच्या गावचा भाग असल्यामुळे तो वादिवाद तिथं प्रसंग अचानकपणे घडला म्हणून एक घटना त्या ठिकाणी घडल्या. साहेब, त्यांनी 44 गुंठे का 4 गुंठ हा विषय संशोधनाचा आहे. त्यांचं म्हणणं 4 गुंठे आमच्या वडिलांचा शब्द आहे, आजोबांचा, त्याच्याशी आम्ही ठाम आहोत. तुम्ही तुमची भूमिका काय आहे? 4 गुंठे की 44 गुंठे आम्ही तर फार लहान आहोत या प्रक्रियेमध्ये. कारण ज्या वेळेस तो कागद झाला तर तो कागद साहेब 1981चा आहे आणि तत्कालीन परिस्थितीत गावचे ज्यांनी नेतृत्व केलं असेल किंवा ते काही मंडळी आजही आहेत. त्यानंतरच्या काळामध्ये 1985, 1992, 2013 या काळामध्ये जे काही इमारती त्या जागेवर झाल्या त्यावेळेस नेतृत्व करणारी माणसं आजही गावात आहेत. आणि मग हे सगळं होत असताना तो 4 गुंठे 44 गुंठे जे काय आम्हाला दप्तर उपलब्ध झालं त्या अनुषंगाने त्या ठिकाणी बाजू मांडण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतच्या वतीने त्या ठिकाणी ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक या सदस्यांनी त्या ठिकाणी केला. आणि 4 गुंठे देणार की काय नाही देणार यासाठी 4 ते 6 वेळा गावामध्ये गाव बैठक झाल्या. मग ग्रामस्थांच्या असेल, ग्रामपंचायतच्या माध्यमातून, ग्रामसभेच्या माध्यमातून असेल. तत्कालीन परिस्थितीमध्ये गावचे प्रमुख या नात्याने आम्ही तो प्रयत्न केलाय. शेवटी ते कुटुंब आणि गाव असं काही वेगळा मतभेद नव्हता, परंतु त्या जमिनीवर इमारती असल्यामुळं आमची भावना हीच होती का त्या इमारतींना कुठे बाधा पोचू नये. त्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखाना आहे साहेब, तिथं उपचार होतात गुरांवर. त्या ठिकाणी व्यापारी गाळे आहेत, विद्यार्थ्यांची पाण्याची पिण्याची टाकी आहे, स्वच्छतागृह आहे, पोस्ट ऑफिस आहे, ग्रामपंचायत आहे. शेवटी ही काय आमची वैयक्तिक मालमत्ता नाही ना. आमचा पण लढा कशासाठी होता? गावचं सरपंच पद शेवटी आमच्याकडे असल्यामुळं त्यासाठी आमचा तो कायदेशीर बाबीवर लढा होता. परंतु आता त्यामध्ये अनेक गैरसमज, मला अनेक गोष्टी आता समजता आहेत, पण त्या होऊ नये एवढी माझी विनंती त्या निमित्तानं असणार आहे. तुम्ही कायदा हातामध्ये घेतला, त्यांनी आरेचं कंपाऊंड टाकलं, शासनाने मोजणी केली, मग तुम्ही अगदी बरं उद्घटनाची फीत कापल्यागत ते तार कट केली, म्हणजे हे काय प्रकार? याला मी सांगितलं की याला थोडी पार्श्वभूमी अशी होती की ज्या वेळेस त्यांची मोजणी त्या ठिकाणी झाली तर ते कुटुंब आम्ही सगळे मंडळी चर्चा करत असताना देखील ते तार कंपाऊंड होऊ नये. शेवटी गावची फ्रंट बाजू आहे आणि तिथं तारेचं कंपाऊंड साहेब आमची यात्रा झाली, सप्ताह झाला. हे गाव या भागातलं मोठं गाव आहे. ज्यावेळेस बाहेरची लोक येतात ते विचित्र दिसत होतं. त्यावेळेस ते तार कंपाऊंड होऊ नये म्हणून सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष यांनी तोंडी बोलून प्रयत्न केले. परंतु एका बाजूची मोजणी झाली आणि म्हणून तार कंपाऊंड होणं हे काही ही पण बाब कायदेशीर नाहीये. आणि मग दुसऱ्या बाजूला गावठाण किंवा ग्रामस्थ, ग्रामपंचायत यांना पण संधी देणं अपेक्षित होतं. पण ठीक आहे, आता त्यावेळेस घाईघाईत त्यांनी घेतला निर्णय. शेवटी त्यांनी कायदेशीर कोणाला विचारला असेल किंवा कोणाचं मार्गदर्शन घेतलं असेल हा भाग वेगळा. पण एका बाजूनी त्यांनी तात्काळ ते कंपाऊंड केलं आणि आज जरी तिथं ग्रामस्थ किंवा ग्रामपंचायतवाले गेले तरी तिथं काही भांडणं व्हावीत किंवा हा बिलकुल उद्देश नव्हता साहेब. परंतु पुढे जे काही ॲग्रेसिव्हपणाने झालं त्यातून ह्या गोष्टी घडल्या. पण आता गोष्टी ज्या घडून गेल्यात त्यावर बोलण्यापेक्षा आता पुढं मी काही साधे भोळे नाही. त्यांनी जमीन जी दिलेली आहे ती 4 गुंठे का 44 गुंठे हा एक संशोधनाचा भाग आहे. हे अल्पभूधारक कुटुंब आहे. त्यांचं म्हणणं आम्हाला एवढी जागा द्यायची नाही, आमच्या कुटुंबाला जमीन पण कमी आहे. पण तुम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब न करता तुम्ही ते कंपाऊंड थोडीशी घाई केली असं वाटत नाही साहेब? कुठलेही कुटुंब असा गरीब किंवा श्रीमंत, शेवटी कायद्यापुढं कोणीच नाही. आणि त्या कुटुंबावर अन्याय व्हावा अशी व्यक्तिगत, ठीक आहे, माझी भूमिका काय आहे हे मी स्पष्ट वेळोवेळी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मांडत आलेलो आहे. आणि त्यांच्यावर अन्याय व्हावा ही बिलकुल कालही नव्हती, आजही नाही, उद्या नाही. परंतु जे काही पूर्वीपार चालत आलेलं आहे त्याच आधारावर आम्ही पुढे चाललो साहेब. त्या काही तिथं मी मगाशी सांगितलं वैयक्तिगत अजिंक्य गोलपचंद त्यांचा तर शेतीचा वाद नव्हता. ग्रामपंचायत किंवा जे भांडले तंटामुक्ती अध्यक्ष, बाकी जे 17 लोकांवर इकडं गावचे गुन्हे दाखल, त्यांचा तर वाद नव्हता. वाद हाच होता, तिथं शासकीय इमारती उभ्या आहेत, तिथं आपली मुलं तिथं जातात, आपली पशुधन तिथं जातं, तिथं सगळा गाव व्यवहार चालतो, गावठाण तिथं आहे. त्याच्यात कुठंतरी
समन्वय राहावा एवढीच ग्रामस्थांची भूमिका होती ना आजपर्यंत. त्यांच्यावर अन्याय करायचा कुठलाही आमचा त्या ठिकाणी भावना नव्हती. त्या कुटुंबाचं म्हणणं आहे आम्ही 4 गुंठे जागा गावाला देऊ, आमच्या आजोबांचा शब्द गेलेला आहे, आम्ही शब्दाला ठाम आहे, सातबारा जरी आमच्या मालकीचा असला तरी 4 गुंठ आम्ही देतोय. तुमची भूमिका काय? साहेब, मी पहिले सांगितलं की तत्कालीन परिस्थितीमध्ये जे कागद झाले, त्यानंतर इमारती झाल्या, ती लोक आजही आहेत. आम्ही तर या प्रक्रियेत आज आहोत. कागदपत्र नाही ना. नाही कागदोपत्री नाही साहेब, 50 वर्षापूर्वीच्या इमारतीच्या त्या नोंदी आहेत किंवा पूर्वीपासून ती जागा आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल त्यांची शेती, आम्हाला एक्स्ट्रा जागा नको आहे. त्यांची जी काय आहे ना त्या सोडून एक्स्ट्रा जागा त्यांच्या जागेत इमारती बांधल्या ना, मग ती चुकच आहे ना. नाही, पण शासनाने त्यावेळेस निधी टाकला तर संमतीच नाही, कागद तुमच्याकडे कुठलाच नाही. साहेब, असं जर झालं तर मी तुम्हाला आज सांगतो, प्रत्येक गावामध्ये ज्या काही शाळा बांधल्या गेल्या, पाण्याच्या टाक्या बांधल्या गेल्या, स्वच्छतागृह, ग्रामपंचायती, शासकीय इमारती, तत्कालीन परिस्थितीमध्ये शब्दाला किंमत असायची. साहेब, ठीक आहे, कायदेशीर आधार हा आत्ताचा भाग झाला, तेव्हा पूर्वजांनी एखादी गोष्ट दिली. आता माझ्या जमिनीतून 1.25 एकर जमिनीतून हा रस्ता गेलाय, याला माझ्या आजोबांनी काही लेखी संमती दिलेली नाही, पण हा गावचा मेन रस्ता आहे. आज इथं गुंठ्याला लाख रुपये, 1.5 लाख रुपये भाव चालू आहे. पण आज मी तो रस्ता उखडला किंवा तो रस्ता बंद केला तर माझी काय नैतिक जबाबदारी? आमचा प्रश्न हा आहे, कोकणे कुटुंबावर अन्याय बिलकुल झाला नाही पाहिजे या मताचे आम्ही आहोत. परंतु जी मुख्य गावठाण आहे, ग्रामस्थ सगळे चर्चा करू आणि त्याच्यामध्ये निघत असेल ना मार्ग. साहेब, मार्ग कुणाला नकोय शांततेच्या मार्गाने? आम्हालाही शेवटी शांत, हे गोंधळ हे सगळं बरोबर वाटत नाही ना. आमच्या पण गावचं नाव आज खराब झालंय, आम्हाला त्याचं वाईट वाटतं आणि त्याही कुटुंबावर अन्याय नाही झाला पाहिजे. पण याच्यात मी एकटा नाही, आमच्या गावामध्ये अनेक प्रमुख लोक आहेत, त्यांनी पण यामध्ये भूमिका स्पष्ट केल्या पाहिजेत आणि हा वाद कुठेतरी थांबला पाहिजे, अशीच आमची सगळ्यांची भावना आहे. तुमच्या पत्नी गावच्या सरपंच आहेत, त्यांची भूमिका महत्वाची असते, त्यांनी सामंजस्यपणा घ्यायला पाहिजे होता. उलट तेच पोलीस स्टेशनला जातात, सोम्याचं नाव घ्या, गोम्याचं नाव घ्या, हे कितपत योग्य ना? हा ठीक आहे, ही बाब आमच्या देखील कानावर आली, परंतु मी अतिशय जबाबदारीने सांगतो, आमचं पद हे गावाच्या सर्वांना सांभाळून पुढे चालण्याचं पद आहे. कोकणे कुटुंबाला पण माझी विनंती आहे का 4 लोक आज आम्हालाही सांगतात ना का यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, आज त्यांनाही सांगणार. शेवटी मी आजही सांगतो, आम्ही असू, तंटामुक्ती किंवा ही 17 लोक जी आली, त्यांचा वैयक्तिक काय त्यांच्याशी वाद नाही साहेब. आणि जे काही लोक त्यांना सांगतील किंवा काय, समजा माझी पत्नी तिथं गेली, ती ज्यावेळेस पोलिसांनी फोन केला, सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामसेवक तुम्ही इथं उपस्थित राहा, अगर असं झालं असेल, कुणाचंही नाव घ्या, नाव काढा, तर मी आज सांगतो तुमच्या समोर याचा पुरावा जर समोर आणला तर ती तिच्या पदाचा राजीनामा देईल, एवढं जबाबदारीने सांगतो साहेब. शेवटी इथला प्रत्येक नागरिक हा आमचा आहे साहेब. एवढ्या 2 वेळा या गावाने नेतृत्व करायची संधी दिली, हा काही कुणावर अन्याय केला म्हणून दिली नाही. अनेक लोक आहेत गावात साहेब का ज्यांनी शब्दावर जागा दिल्या, कोणी टाकीसाठी दिली, फक्त एक वेगळं वळून याला लागू नये एवढी आमची भावना आहे, म्हणून आम्ही लढा देतोय, बाकी काय नाही साहेब. नीलमताई काय म्हणतात ते खरं का? राजीनामा द्याल, खरं झालं तर? हो, नक्कीच सर, नक्कीच राजीनामा देईन. कारण जी काही परिस्थिती घडली त्यावेळेस आमची सगळी बॉडी उपस्थित होती. मग ग्रामपंचायत सदस्य असतील, ग्रामसेवक असतील, सरपंच असेल, आजी माझी सरपंच आणि गावचे अनेक नागरिक तिथे उपस्थित होते. आणि सगळ्यांच्या समोर जो प्रकार घडला तो सगळ्यांनी पाहिलेला आहे. आणि जो काही व्हिडिओ व्हायरल झाला तो अर्धवट व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळं जी काही बातमी पसरली गेली ती गावावर म्हणजे गाव चुकीचं असं सगळीकडं तालुक्यात ते पसरलं गेलं. परंतु जी सत्य परिस्थिती होती ती आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलेली आहे सर. काय सत्य परिस्थिती? कारण ते कुऱ्हाडीचा घाव घातल्यानंतर ना ते प्रसाद भाऊ आहेत ना ते खाली उतरले आणि त्यानंतर ना अजिंक्यने ती कुऱ्हाड पकडण्याचा प्रयत्न केला खाली, मग ते खाली ओढत गेले. मग तो जो व्हिडिओ व्हायरल झालाय तो जेव्हा ते कुऱ्हाडीचा घाव घालून खाली उतरले त्यानंतरचा तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. आणि जो आधीचा व्हिडिओ तो व्हायरलच झालेला नाही. त्यामुळं मग अध्यक्षांना कुऱ्हाड मारली हे तुम्ही स्वतः पाहिलं? हो, मी स्वतः पाहिलं आणि माझ्यासोबत माझे सहकारी सदस्य सगळे उपस्थित होते त्यावेळेस तिथे. अजिंक्य गोलप तुम्ही पाहिलं कुऱ्हाड मारताना? आम्ही माझ्यासह 100 ते 150 लोक तिथं उपस्थित होती. ज्यावेळेस तो चालत आला तिकडून घाईघाईत, त्याला लोकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो त्या मानसिकतेत नव्हता. ठीक आहे, माणूस रागात असतोय. आणि ज्यावेळेस ते तंटामुक्तीचे अध्यक्ष वर पारावर उभे होते त्यावेळेस त्यांनी ती कुऱ्हाड पहिल्यांदा त्यांनी उगारल्यावर त्यांनी बचाव केला आणि दुसऱ्या वेळेस मात्र ती कुऱ्हाड लागलेली सगळ्यांनी पाहिली. त्याच्यानंतर तो खाली आला, डोक्याला लागली.
जोरात लागली का असं? नाही नाही, त्यांनी अडवली पण कुऱ्हाड लागली त्यांना, म्हणजे सगळ्यांनी पाहिलं. म्हणजे त्यात खोटं बोलण्याचं आता मीडियावर वेगवेगळे ते अर्धवट व्हिडिओ फार कमेंट्स, आम्हाला तर प्रचंड ट्रोलिंग झालं. पण सत्य साहेब, आम्ही कशाला खोटं बोलू, ते आमचंच कुटुंब आहे, लांबचं नाही साहेब. पण जे झालं ती वस्तुस्थिती आहे. आता काही म्हणजे व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर असं म्हणालात हो, की मी पाहिलं नाही कुऱ्हाड लागली की नाही, नाही नाही मला दुसऱ्या दिवशी कळलं. नाही नाही, असं बिलकुल नाही. मी स्वतः तिथं हजर होतो, समोर होतो. आणि ज्यावेळेस मी कुऱ्हाड ओढली, मी दुसऱ्या दिवशी कसं हे करेल, मी तिथं होतो ना, उपस्थित होतो. आणि ते खाली आल्यानंतर ती कुऱ्हाड अजून त्यांनी काय करू नये किंवा दुसरं कोणी ती कुऱ्हाड घेऊन त्याला मारू नये म्हणून ती कुऱ्हाड मी हातातून ओढून घेतली, त्याला खाली जमावापासून लांब नेला. आता ती जी व्हिडिओ व्हायरल झाली ते अर्धवट असल्यामुळे इतका त्याचा संभ्रम पसरलाय. आणि शेवटी साहेब आमच्या गावचं नाव खराब झालं. लोक कमेंटमध्ये अक्षरशः शेवटी लोकांना वस्तुस्थिती माहीत नसती, वेगवेगळ्या प्रकारे ट्रोल करतात, गावाला नाव ठेवतात. त्याचंही दुःख आम्हाला आहे. त्यांच्यावर अन्याय होऊ नये ही आमची आजही भूमिका आहे. परंतु जे घडले ते अतिशय दुर्दैवी. तुम्ही म्हणताय की कुऱ्हाड मारली, पण आता पोलिसांनी किंवा डॉक्टरांनी किंवा तज्ज्ञांनी असा अहवाल दिलाय का ती कुऱ्हाडीची जखम नाही, ती दगडाची जखम आहे. कुऱ्हाडीचा वापर इजा होण्यास झाला नाही. आता ज्या वेळेस तिथं प्रसंग उद्भवला त्याच व्यक्तीच्या जी कुऱ्हाड आणि नंतर जो दगड लागला, ती व्हिडिओ दुसऱ्या दिवशी व्हायरल झाल्यानंतर आम्हाला समजलं का बाबा तो दगड पण तिथं लागलाय त्यांच्या डोक्यात. आता नेमकं रिपोर्ट आला तो आम्ही पण पाहिला, हे सगळ्या गोष्टी. पण कुऱ्हाड मारली, ठीक आहे, ती लागली किंवा वाचली, पण त्यांनी हल्ला केला म्हणजे मारायचा 100% त्यांनी हे केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये परत जाऊन पुढे दगड लागला, तो एकाच जागी लागला त्या जखमीवर किंवा काय, हा शेवटी त्याच व्यक्तीला का बोलत नाही. कुऱ्हाड लागली तरी म्हणा किंवा आम्ही पाहिलं नाही तरी म्हणा. नाही नाही, आम्ही पाहिलं, कुऱ्हाड 100% त्यांनी मारली. लागली का ती? आता लागली का नाही, त्यांनी मारली कुऱ्हाड. त्याच्या रक्त पण आलं, वगळ आलेलं एवढं पाहिलं. माझाच रुमाल होता, 2-3 सेकंद मध्येच मीच तो रुमाल धरला होता. मोठी होती त्यांची, त्याच्यामुळे ते कळालं नाही. पण ज्यावेळेस त्यांचा वगळ कानाच्या खाली आला तेव्हा समजलं की कुऱ्हाड त्यांना लागली. मग हे डॉक्टरांनी चुकीचे खोटे रिपोर्ट दिले का? नाही, डॉक्टर कसे काय खोटे रिपोर्ट देतील. डॉक्टरांनी एक जखम झाली म्हणजे त्यांना दगड लागलाच नसेल, कुऱ्हाड लागली तोच घाव आहे ना त्यांच्या. आणि अर्धी कुऱ्हाड त्यांनी पकडली, एका हाताने त्यांनी वरती केली म्हणजे अर्धी कुऱ्हाड त्यांच्या कोच लागली. मग जखम ज्यावेळेस दगड लागतो त्यावेळेस जखम अशी पांगते आणि त्यांची अशी 1-2 सेंटीमीटरची जखम आतमध्ये खोलवरती. आता हॉस्पिटल मधला पण एक व्हिडिओ आमच्याकडे नंतर आला, तिथं आहे ना जखमा सर 2 दिसतात, लगेच जखम कळते. एक वेगळीकडं आणि एक थोडी खाली, अशा 2 जखमा आहेत. ते पण व्हिडिओ देतो. आणि नंतर त्या प्रसादनी काय केलं, ठीक आहे नसेल त्याच्याकडून गुन्हा झाला असं एक वेळ आपण समजू, पण त्याने नंतर स्वतःच्याच हाताने ते दगड मग हे का फोडून घेतलं. ठीक आहे, त्यांनी ते स्वतः केलं, ते त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच ऑलरेडी त्यावर पण, कारण व्हिडिओ मध्ये पण आलंच आहे. पण आम्हाला सांगा का मग हे एवढं तुम्ही म्हणताय गावाने अख्खं पाहिलं की कुऱ्हाड मारली, दगड बी नंतर लागला तुम्ही सांगताय, तर मग हे चुकीचे रिपोर्ट डॉक्टरांनी का दिले? ते सुद्धा YCM सारख्या मोठ्या हॉस्पिटल मधून सुद्धा. आता त्यात कसं आहे की समजा डॉक्टरने रिपोर्ट दिले, आता ती कुऱ्हाड त्यांच्या घुसली का वर लागली हा एक भाग आहे. पण ठीक आहे, आता तो विषय होऊन गेलाय. आता आमचा Investigation मध्ये होईल. होईल ते, पण आमचा रोल हा आहे की बाबा कुठंतरी हे थांबलं पाहिजे. शेवटी आज आमच्या बाकी 17 लोकांना पोलीस स्टेशनला आज 8-10 दिवस झालं प्रचंड त्यांना त्रास सहन करावा लागला, धावपळ झाली, या सगळ्या गोष्टी. आणि गावातलं वातावरण पण थोडं दूषित झाल्यामुळे हे कुठंतरी थांबलं पाहिजे. शेवटी कोकणी असले काय आणि त्यांच्या जागी दुसरे असलं काय, पण गावचं गाव पण जपण्यासाठी आमची आता भूमिका आहे. तुम्ही आता 44 गुंठे जागा घेणार की 4 गुंठे घेणार? नाही, ते आता ग्रामस्थांची काय भूमिका आहे मी मगाशी सांगितलं, ह्याच्या मी नाही, जे होते पूर्वीपासून ते आजही आहेत ना, ते भूमिका जर स्पष्ट करत नसेल. तुमच्या पत्नींनी सर्वात अगोदर ती जी तार आहे ती कट केली. ताई, तुम्ही सरपंच आहात, तुमचं काय म्हणणं आहे? 44 गुंठे घ्यायची की 4 गुंठे घ्यायची? नाही, गाव स्तरावरती मी एक ग्रामसभा घेईन किंवा गाव मिटिंग घेईन. त्या मिटिंगमध्ये जे ग्रामस्थ ठरवतील तो निर्णय मला घ्यावा लागेल. कारण गावाने मला निवडून दिले, त्याच्यामुळे मला गावाच्या पाठीमागं उभं राहणं आहे. आणि जर गाव म्हटले का जे म्हणजे ग्रामपंचायतचे जे काही गाळे आहेत, पाण्याची टाकी आहे, तो स्पेस सोडून त्यांना आपण जर तेवढी जागा जर इतर ठिकाणी जर काढून द्यायला, आम्ही मागच्या ग्रामसभेमध्ये पण विषय घेतला होता. आम्ही सगळे प्रयत्न केलेत. गावाने ठरवलं होतं की ती जेवढी त्यांची जागा गेलेली आहे ते दुसऱ्या ठिकाणी गावातच काढून द्यायची, पण त्यांना तो निर्णय मान्य नव्हता. त्यामुळे एवढा टोकाची भूमिका घेतली आणि वादाला विषय गेला. परंतु गावाने जर ठरवलं, ग्रामस्थांनी ठरवलं
का ती जेवढी काय त्यांचा तो जो स्पेस गेलेला आहे तो दुसरीकडे काढून द्यायचा, तर नक्कीच मी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न नक्की करेन. सर विषय असा आहे, तिथं इमारती असल्यामुळे फार प्रॉब्लेम झालेला आहे. नाही तर आज काय झालंय, विलन आम्हाला बनवलं गेलं याच्यामध्ये. आम्ही गावची बाजू मांडतोय म्हणजे आम्हाला काय फार हाऊस आहे का लोकांसमोर? आज अख्ख्या राज्यभर व्हिडिओ गेली. आज मला ती कुऱ्हाड ओढायची हाऊस होती का? तरी माझ्यावर गुन्हा दाखल झाला. मी तिथं काय करत होतो, 17 लोकांमध्ये कितीतरी लोक उपस्थित नव्हते. ठीक आहे, ते झालं. आमचं म्हणणं एवढंच आहे का गावचं गाव पण कधी राहील, ज्यावेळेस या गावच्या इमारती शाबूत राहतील, लोक व्यवस्थित गुण्यागोविंदाने राहतील त्यावेळेस राहील. आणि त्यांच्यावर अन्याय करून फार गावाला सुख मिळालं असं नाही ना. ते गावातलेच आहेत, त्यांचे वडील गावचे पुजारी आहेत, ते कुटुंबही चांगले, पण याच्यातून कुठेतरी मार्ग निघाला पाहिजे, ही भूमिका आहे. जे काही ग्रामस्थ आहेत ज्येष्ठ, माझी त्यांनाही विनंती आहे गावात पण आजही पण, की तुम्ही याच्यात बसून मार्ग काढला तर आम्ही काय ऐकणार नाही. शेवटी ग्रामपंचायत कोणाची आहे? गावाची आहे. लढा कोणासाठी आहे? गावासाठी आहे. का तिथं आम्हाला 1-1 गुंठा जागा आहे? मग इतकं तुम्ही चांगलं बोलताय, मग इतकं 307चा गुन्हा करायचं किंवा त्या कुटुंबाला जेलमध्ये टाकण्यापर्यंत त्यावेळी तुमची समय सूचकता कुठे गेली होती? काय झालं सर, ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस इथलं वातावरण तुम्ही जर पाहिलं असतं, एक चूक अशी झाली का ती पूर्ण व्हिडिओ नसल्यामुळं त्या अर्धवट व्हिडिओवरून सगळ्यांनी ते जजमेंट केलेलं आहे. पण ठीक आहे, आता शेवटी मीडियावर हे चालू असतं. पण जर पूर्ण व्हिडिओ असती तर त्याचीच वस्तुस्थिती, त्यावेळेस तुमची भूमिका, आता तुम्ही तुमची भूमिका तुमचा रोल करता इथपर्यंत बरोबर आहे, पण पूर्ण व्हिडिओ असती, शेवटी एखादा गुन्हा करताना असं वाटत नाही ना आम्हाला गावाला पूर्ण शांततेचं गाव, एवढी घटना होईल असं कुणालाही वाटलं नाही. त्याच्यामुळे ही सगळी गोष्ट पुढे घडत गेली. पण ठीक आहे, जे झालं त्याच्यानंतर पण सगळ्या ग्रामस्थांनी चर्चा केली पोलिसांशी, नाही असं नाही का जे झाले आता त्यात वस्तुस्थिती आम्हालाही माहित नव्हती, ती समोर आली, याच्यातून आपण मार्ग काढू. पोलीस प्रशासनाने सहकार्य केलं. साहेब, चूक कोणाकडून होत नाही, माणूस हे चूक होती, ते काही दुश्मन नाही. मगाशी पण आमच्या सहकार्यांनी सांगितलं दुश्मन नाही. पण तिथं जी घटना झाली, शेवटी राग येणं साहजिक आहे, मानवी स्वभाव आहे राग येणं. पण पोलीस प्रशासनाने सहकार्य केलं, पत्रकारांनी सहकार्य केलं, आणि आजही आमचा गावचा कुणावरही द्वेष राग नाही, परंतु हा विषय कुठेतरी थांबला पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भावना आणि भूमिका आहे. एकीकडे त्या कुटुंबाबद्दल सहानुभूती दाखवायची, दुसरीकडे त्या कुटुंबाला जामीन मिळू नये असाही प्रयत्न करायचा. असं असतं साहेब, ऑन रेकॉर्ड या गोष्टी चालतात. त्या कुटुंबाला जामीन मिळून नसता द्यायचा तर गावाने वकील टाकला असता अपोज करायला. इथपर्यंत बाब खरी आहे. तुम्ही आजही माहिती घ्या. असं असेल तर मी परत माझं स्टेटमेंट रिपीट करतो, आम्ही आमच्या पदाचा राजीनामा देऊ ऑन रेकॉर्ड. काय गरज आहे? झाली घटना, त्यानंतर पुढं काही गोष्टी समोर आल्या, त्यानंतर ज्या ज्या ग्रामस्थांशी आमच्या सगळ्यांच्या चर्चा झाल्या त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केलाय. असं वाढ होणं, त्यांना जामीन होऊ नये किंवा काय आमची दुश्मनी आहे का त्यांच्याशी? आम्ही आधी तर बोलतोय, गावाने आम्हाला प्रतिनिधित्व दिले, गावाने सांगितलंय म्हणून आम्ही बोलतोय. ते जेलमध्ये गेले हे पण खरं आहे ना साहेब? जेलमध्ये गेले साहेब, ठीक आहे. आता तत्कालीन परिस्थितीमध्ये जी परिस्थिती उद्भवली म्हणून आता माझ्यावर ॲट्रॉसिटी झाली. 2 ग्रुपचं मी मिटवायला गेलो. एका ग्रुपला नाही आवडला निर्णय, सरपंच होतो मी, माझ्यावर ॲट्रॉसिटी झाली. मी पण भोगलं ना साहेब, नाही भोगलं का? शेवटी ह्यात काही हे नाही, तत्कालीन परिस्थितीमध्ये ते निर्णय झाले म्हणून त्या गोष्टी झाल्या. पण उद्या कुणी माझ्या गावातलं, आमच्या गावातलं जेलमध्ये जावं आणि म्हणून आम्हाला खूप आनंद व्हावा या मताचा मी बिलकुल नाही. जामीन करण्यासाठी काही प्रयत्न केले नाही का? आता त्या कुटुंबाचा आणि आमचा काय होतं, त्या कुटुंबा त्यावेळेस रागात होतं, संपर्क त्या ठिकाणी झाला नाही. आता ज्या लोकांचा त्यांच्याशी संपर्क असेल त्यांनी निश्चितप्रमाणे गावातून मदत झाली असं नाही. त्यांचा ऊस किंवा त्यांची गाई गुरं ही गावातल्या लोकांनीच, जवळचे कोणतरी असेल त्यांनी सांभाळली ना, का वाऱ्यावर सोडलं कुटुंब. आजही त्या मावशीला, त्या माऊलीला आम्ही आईच म्हणलो ना मागच्या याच्यात. आणि कोणीतरी भासवतं किंवा त्यांचं डोकं जर फिरवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते पण चुकीचं आहे साहेब. त्यांना मी पहिलेपासून सांगितलं होतं, उद्या आम्ही सरपंच पदावर नसतो तर आमची काय भूमिका राहिली, रोल काय राहिला असतं साहेब? काहीच नसता. आम्ही एक नागरिक म्हणून आम्ही पण असं उभं राहिलो असतो ना. ते तंटामुक्ती नसते. आज हे 17 लोक अडकलेत, हे का ज्यांना गावाप्रती काहीतरी कळवळे तळमळे म्हणून ते पुढे आले ना. 150 लोक उभे होते साहेब. पण ठीक आहे, ही गावचं गाव पण राहावं, तिथं इमारती नसत्या तर कोकणी कुटुंबाशी काही वाद झाला नसता. पण साहेब, आज ते गावठाण जर उठलं तर गावाला दुसरी जागा नाही, काय करायचं तुम्ही सांगा. आणि आज जर खामगावमध्ये हा प्रकार झाला तर या तालुक्यात सगळ्या गावांमध्ये काय परिस्थिती होते याचा तुम्ही स्वतः पत्रकार म्हणून अनुभव घ्या. अशा अनेक ठिकाणी घटना घडल्यात साहेब. एकदा एखादी इमारत पाडली का त्या जागेचा मालक जागा होतो तो तिथं बांधून देत नाही. काही ठिकाणी एखादा वारस मागचा ज्येष्ठ माणूस गेला, त्याचे वारस तिथं रस्ता होऊन देत नाही, हे होऊन देत नाही. मग चालणार कसं साहेब? ते देतात ना 4 गुंठे जागा, आज देतात ना. 4 वेळेस ग्रामस्थांसोबत ज्यावेळेस बैठका झाल्या त्यावेळेस जर झालं असतं तर मग ग्रामस्थांना त्यांची सगळी जमीन नकोच आहे, हाच माझा मुद्दा आहे. त्यांची किती ताब्यात आहे त्यांची जमीन तुमच्या? आता आहे बा, पशुवैद्यकीय दवाखान्याला त्यांनी 4 गुंठ्याचा सीओच्या नावाने स्टॅम्प केलेला आहे.
त्यानंतर तो दुसरा जो स्टॅम्प आहे तो काय मी काढलेला नाही किंवा दुसरा कोणी बनवलेला नाही, तो आम्हाला प्रशासनाकडून मिळालाय. तो 44 गुंठ्याचा आहे. पण कोणत्या प्रशासनाकडून? तो जिल्हा परिषदेकडून आम्हाला मिळालेला आहे. एक पत्रव्यवहार केलेला आहे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या अधिकाऱ्यांनी तत्कालीन याच्यात, आणि त्याच्यामध्ये ते दोन्ही स्टॅम्प आम्हाला उपलब्ध झालेत. आणि आम्हाला त्यांची पूर्ण जागा नकोय. आम्हाला म्हणजे व्यक्तिगत आम्ही बोलत नाही, पण गावालाच नकोय. जेवढे इमारती आहे तेवढे जरी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं तर हा वाद कधीच होणार नाही साहेब. त्यांचं म्हणणं असं आहे की 1981 ला 44 गुंठ्यापैकी जागा दिली असा कागद आहे. त्यानंतर 1991 ला 4 गुंठे जागा दिली असा कागद आहे. बरोबर. ऍक्च्युअल त्यांचं म्हणणं आहे की जागा 4च गुंठे दिलेली आहे, प्रत्यक्षात तुम्ही 22 गुंठे ताब्यात घेतली. ठीक आहे, आता हे आज त्यांचा प्रश्न उद्भवला, पण इतक्या 1992 किंवा ते आधीपासून गावात आहेत, तेव्हापासून त्यांनी त्यांचा कारभार सगळा पाहिलेला आहे. पण आज अचानक असं का झालं का बाबा एवढ्या तुम्ही इमारती बांधून दिल्या तेव्हा तुम्ही तक्रार केली नाही, सगळं होऊन दिलं तरी तक्रार केली नाही. आता 2013 ला काही इमारती झाल्या. मुंबईला राहिलं होतं ना, त्यांना माहित नव्हतं जागा कुठे, मोजणी झाल्यावर कळालं. तुम्ही पण होते मोजणीला? हो, मी होतो ना उपस्थित. पण आमचा पण गावठाणचा सिटी सर्वे असल्यामुळं मी त्यांना असं सांगितलं, ठीक आहे तुम्ही एका बाजूची मोजणी केली, आता दुसऱ्या बाजूनी ग्रामस्थ जे काही सांगतायत याच्यातून मार्ग काढा. आणि 44 गुंठे साहेब गावाला नकोय, फक्त त्या इमारती ते आज काय करायच्या मला सांगा, त्या पाडता पण येत नाही. मग त्याला कंपाऊंड मारून ठेवलं तर ते पण विचित्र दिसते. शेवटी गाव कुणाला विचारणार? ग्रामपंचायतला विचारणार. तुमचे ग्रामसेवक कोण आहेत? उतळे मॅडम आहेत. ते काय करतात मग? न ते आता नवीन आहेत, त्यांनी 1-2 वेळा त्यांना नोटीसद्वारे कळवलंय वरती त्यांनी गुन्हा प्रशासनात. दाखल केलं नाही कुटुंबावर? कोणत्या? तार कंपाऊंड ज्यांनी करून समजा सरकारी जमिनी ताब्यात घेतल्या हो, त्यांच्या विरुद्ध गुन्हा का दाखल केला नाही? आता ज्यावेळेस हे 2-3 महिन्यापासून ही प्रक्रिया घडत आली तर त्यावेळेस गावाने असं सांगितलं की आपण हे वाद गाव पातळीवर मिटू. आजपर्यंत कधी आमचं पोलीस स्टेशनला वाद गेलेला नाही साहेब. गाव पातळीवर मिटवायचं म्हणून सगळं प्रशासन देखील थांबलं होतं. पशुवैद्यकीय अधिकारी असतील, पोस्टमन असेल किंवा ग्रामसेवक असेल, गाव पातळीवर मिटते तर विषय आपल्याला तिथपर्यंत न्यायचा नाही म्हणून त्या तक्रारी झाल्या नाही. पण जेव्हा ही कागद हाती लागली आणि हा प्रकार थोडा वाढत गेला, त्यानंतर काही लोकांना हा प्रकार वाढवायचा असतो साहेब. काही लोकांना कसं आहे, थेट का बोलत नाही? नाही थेट काही मगच धरून तुम्ही म्हणता काही लोक त्यांना सांगतात, काही लोकांना वाढवायचे, नक्की कोण आहे याच्या मागं? नाही मागचा असं नाही हो का, शेवटी आमचं गाव आहे साहेब. असं एका कोणाला बोट करायचं आणि नाव ठेवायचं हे बद्दल बोलताय, कोणाला वाढवायचे? अहो समाजातली मी विकृती सांगतोय. काही लोक 4 लोक आम्हाला सांगतात ना, अहो कोकणे असं बोलतात, कोकणे तसं बोलतात, कोकणे हे ते सांगतात, तसं त्यांनाही सांगत असतील ना. मी हे सांगतोय, एक उदाहरण तुम्हाला सांगतोय. याच्याबद्दल काय आमचा कोणावर आक्षेप आहे किंवा कोणाकडे बोट आहे असं नाही. आणि योग्य वेळी काय मिळालं आम्हाला तर तुम्हाला 100% आम्ही सांगणार आहे का बा असं असं घडलंय किंवा असं असं झालंय. असं जाणवते की तुम्हाला? नाही, राजकारण नाही, पण गावचं गाव पण जपायचं एवढी आमची भूमिका आहे. राजकारणात आम्हाला आता सध्या काही पडायचं नाही. जे काय आहे, आणि कोकणी कुटुंबावर मी मीडियाच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांना, मायबाप जनतेला हात जोडून सांगतो, अजिबात अन्याय करायचा नाही. हे जे काही ट्रोलिंग होते ते अर्धवट व्हिडिओ, अर्धवट बाजू हे समजून होते. व्यक्तिगत अजिंक्य घोलप, सरपंच म्हणून निलमताई, ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष, ते 17 जण यांना, त्या बाबाला सुद्धा झाली ती घटना अतिशय दुर्दैवी आहे. पण ह्याच्यात व्यक्तिगत कुणाचं काही भांडण नाही. हे गाव म्हणून, हे सामाजिक बांधिलकी म्हणून हे सगळं चाललं होतं. हे आम्ही आता थांबवलंय. त्या कुटुंबाशी आम्ही योग्य वेळी बोलू, मार्ग काढू आणि याच्यातून सोयीस्कर त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि गावचं गाव पण टिकेल अशी भूमिका आम्ही ठेवू. सारंग भाऊ, तुम्ही बोलण्यामध्ये अतिशय पटायता. दवाखान्याच्या पुढे एक पाईपलाईन केलेली आहे, ती खूप उंचावर आहे. मग ती जर खोल घातली असती ती फुटली नसती. मग त्यांच्याकडनं ती फुटली तर तुम्ही म्हणता पिण्याच्या पाईपलाईन हे फोडतायत. हे तुमचं पंचायतीचं चुकतंय असं वाटत नाही? आता पूर्वी लाईन वरच्या बाजूनी होती, ती लाईन त्यांनी बंद करायला लावली. बंद करायला मग ऑप्शन ग्रामपंचायतने शोधला बाजूने, रस्त्याच्या बाजूने. आता रस्त्याच्या बाजूनी तर काय कोणाची मालकीची जागा नाही, शेवटी 12 फुटाचा रस्ता आहे साहेब, तुम्ही गेल्या पाहिल्या अशा. आता फुटली फोडली हा पण आता तुम्ही म्हणशाल परत पुरावा आहे का? आता काय झालं तिथं हे फोडली, गावाला माहिती. पाईपलाईन जी आहे पाईपलाईन केली तर ती 3 फूट खोल पाहिजे ना. 3 फूट, पण ती परिस्थिती नाही. तिथं रोड आहे आणि तेवढं आता ती छोटी अर्धा-पावणे इंचीची पाईपलाईन आहे, त्याच्यामुळं ठीक आहे. पीव्हीसीचे काळे पाईपाचं ते एचडीपी पाईप आहे तिथं. हो वरती, पण ते गाडून आलेलं आहे, त्याचं वरती टोक काढलेले वर त्या दुसऱ्या लाईनला जोडायला. तो आहे 3 फुटाचा तो का छोटी. हो खाली खोल का नाही? तिथं आता ते खडक असल्यामुळे, पुढे रस्ता असल्यामुळे ती बाजूनी सिमेंट कॉन्क्रीट टाकून नेली. तुम्ही पाहिलं असेल त्या पाराच्या बाजूने नेली. त्यांनी पाणी कुठं काढून द्यायचं? नाही, त्यांनी वरतीच अडवलंय ना. त्यांचं पाणी, त्यांचं शेत आहे ना, ऑलरेडी त्यांनी रस्ता कोरलाय बराचसा
आणि वरतीच पाणी त्यांनी थोपवले. ते पाणी आधी तिथं गटार होतं ते त्यांनी काढून घेतले. रस्ता पण आमच्याच हातीतून असं आहे. त्यांचं म्हणणं आहे. साहेब तो मी केला का? हा, ठीक आहे, प्रशासन आहे की नाही सांगा ना. मला एक सांगा, हा रस्ता ग्रामीण महामार्ग 17 आहे, लक्षात घ्या. ग्रामा नंबर कधी पडतो? वर्षानुवर्ष शासनाची प्रोसेस आहे. त्यांचं भांडण ग्रामपंचायतीशी नाही, त्यांनी प्रशासनाशी भांडावं. रस्ता जर आज माझ्या पाऊण एकर आहे ना रस्ता, मग मी काय करायचं? तेच करायचं का? अहो, प्रत्येकाचं कुठं ना कुठं गेलेलं आहे, तो विषय नाही. बरोबर का नाही? तुम्ही पाईपलाईन 3 फूट खोल का घालत नाही? ठीक आहे, आता पाईपलाईन वस्तुस्थिती आता ग्रामपंचायत पाहिल, जर 3 फूट नसेल तर 3 फूट घालू, पण ती रस्त्याच्या बाजूने आलेली आहे, त्याचा त्यांना त्रास नाहीये काही. ठीक, पैसे सरकार 3 फूट खोल घालण्यासाठी देते ना. ती छोटीशी पाईपलाईन आहे, अहो, हे HDPE कर, काळी पाईप ते व्हिडिओ दिसतात. ती जलजीवनची आहे, ती जलजीवनची आहे. त्यांना आम्ही आणि ही जी दिलेलं आहे, pipeline पत्र केली ना, दिलेलं आहे. ती रोडच्या जलजीवन बाजूने केली होती. जलजीवनवाल्यांना पत्र दिले. ती छोटी लाईन आहे, ती ग्रामपंचायत ATM ला आलेली आहे, पण ती पण जर असेल तर आम्ही हे करू, काय प्रॉब्लेम नाही. अजिंक्य भाऊ, तुम्ही मगापासून तुमची बाजू अतिशय स्पष्टपणे मांडताय. भविष्य काळामध्ये गाव एकत्र करून विग्नरचे उपाध्यक्ष, तुमच्या गावचे माजी सरपंच अशोक घोलप या सगळ्यांच्या सहकार्याने एकत्र बैठक घेऊन काही मार्ग काढाल का? साहेब, ही घटना झाली ना त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही गाव बैठक घेतली. कारण शेवटी मला पण कळतंय, पद 5 वर्षाचं आहे साहेब आमचं पण. उद्या ही जी जुनी जाणती ज्येष्ठ मंडळी यांनी इथपर्यंत गाव आणले, शेवटी आज त्यांच्या शब्दाला किंमत आहे. आणि उद्याही तुम्ही नाव घेतलं, त्यांनी शब्द टाकला, तर उद्याही गाव त्यांचं ऐकायला तयार आहे. तुम्ही जे नाव घेतलं, आता तुम्ही जे नाव घेतलं ना, काय नाव घेतलं? विग्नर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन, या गावचे माजी सरपंच. त्यांचं नाव घेत नाही का? नाही, तुम्ही नाव घेतलं ते सांगतोय ना मी. नाव घ्यायला मला काय अडचण आहे, माझे आजोबा आहेत ते, अडचण मला नाही. पण त्यांनी उद्या शब्द टाकला गावामध्ये, तर असं त्यांच्या शब्दाला आम्ही डावलणार नाही. गाव आहे ते जो निर्णय देतील त्याला आम्ही आहेत ना, आजही आहे, उद्या आहे, परवा आहे, त्याला काय अडचण नाही. चर्चा आहे का तुम्ही त्यांच्याबाबत अफवा उठवताय की कोकणे कुटुंबियांना आतून साथ हे ते तुमचे आजोबा, काय नाव त्यांचं, घोलप, अशोक अशोक घोलप, घोलप. ते त्यांना साथ देत आहेत. तेच सगळं यांना 17 लोकांची नाव द्यायला होते, असं तुम्ही काही लोकांना भडकावतात. नक्की काय वस्तुस्थिती? भडकावण्याचं काय कारण? ते तर माझे आजोबा आहेत, मी कशाला भडकवेल? उद्या मलाही 4 लोकांनी सांगितलं, संदीप भाऊनी केवळ अजिंक्य गोलपचं, खामगाव एकट्या अजिंक्य गोलप राहतो, तरी तुम्ही माझं नाव घेऊन बातमी केली. मग मी तुम्हाला एक फोन मेसेज धमकावलं, भडकावलं, तिसऱ्या व्यक्तीला सांगितलं का? सांगू शकतो ना, ऑन रेकॉर्ड आहे. मग त्यांचं तर माझं बिलकुल मी या विषयात पडत नाही साहेब. माझी सरळ मार्गी भूमिका आहे आणि माझा कोणावरही आजही मी सांगतो दोषारोप नाही. ते ज्येष्ठ माणूस आहेत, त्यांचं आम्हाला मार्गदर्शन आहे, या गावाप्रती ते पालकत्व त्यांचं आहे, त्यांच्या पुढे कुणीही जाणार नाही. त्यांनी उद्या सांगितलं, उद्या हा विषय संपून जाईल. त्यांच्या राजकारण करत नाही. काय संबंध राजकारण? आमचं गाव आहे, आम्ही एकत्र आहे. ते मिटिंगला होते, तुम्ही त्यांची बाईट घेतली, ती आली नाही हा भाग वेगळा, पण तुम्ही बाईट घेतली. विषयच नाही ना त्या बाईकमध्ये. हा नसेल, मला माहितच नाही काय. हा मग आता त्यांची भूमिका असेल ती, पण बाईट घेतली म्हणजे ते आमच्यात सहभागी होते ना, मग त्यांच्याबद्दल राजकारण करायचा संबंध काय येतो साहेब? ते आमचेच आहेत, आम्ही एकत्र आहे. उद्या त्यांनी माझ्या अॅट्रॉसिटीच्या वेळेस तेच सगळं पुढे येऊन करत होते, मग आजही त्यांनी केलं तर हरकत नाही. प्रयत्न करत होते का? नाही गुतवायचा नाही साहेब, मिटवायचं. मिटवायचा प्रयत्न करत होते. गुतवायचा कशाला करतील? आता आमचं एका घरातले आम्ही हे 17 लोक आहोत, त्यांचीच आहे सगळी. पण अजिंक्य गोलप हा माणूस असा आहे का डबल वागतो, दुतोंडी आहे. इकडून पण बोलतो, तिकडून बोलतो, पण वागतो असा बोलतो, कोकणी असा कुटुंबाचा कोकणींचा आरोप आहे. मी फर्स्ट डे हीच भूमिका घेतली. कोकणींना वाईट वाटू द्या, आज वाईट वाटेल त्यांना, पण ज्यावेळेस सत्य समजेल त्यावेळेस त्यांना कळेल अजिंक्य गोलप दुटप्पी वागला का सरळ वागला. मी आजही सांगतो, आमच्याकडे पद नसतं तर केवळ नागरिक म्हणून आम्ही उभे असतो. आमच्याकडे पद आहे म्हणून तो संघर्ष उभा राहिला. त्या तंटामुक्ती अध्यक्ष आज त्यांचं पण कुटुंब साहेब संपला असतो. आज आमच्या मनात का तळमळे? आज ही 17 लोक जे उपस्थितीत नाही ना साहेब, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. आज त्यांची भावना काय? पण केवळ आमच्यावर पद आहे आणि दुटप्पी वागायचं कारण नाही. जी माझी राजकीय भूमिका आहे ती सरळ असते. एखादा निर्णय घेतला तो घेतला, एखादा निर्णय नाही घेतला तो नाही घेतला. पण असं नाही साहेब, एवढे आम्ही कामं केली गावात, आज मला नेतृत्व करायची संधी दिली, आज माझ्या पत्नीला दिली. मग हे काय कसं काय? मी जर दुटप्पी वागलो असतो तर गाव माझ्या पाठीमागे राहिलं असतं का? मला सांगा उत्तर आहे असं तुम्हीच. अजिंक्यराव, आता तुम्ही बोलण्यामध्ये तर हुशारच आहे, जे असेल ते असेल. साहेब मी हुशार. शेवटचा मुद्दा, तंटामुक्तीच्या अध्यक्षांनी असं म्हणाले की माझ्या घरामध्ये ते कोकणी कुटुंब राहतं. बरोबर. कोकणी कुटुंबाचं म्हणणं असं आहे की आम्ही विकत घेतले, त्यांना पैसे दिले. ठीक आहे, पैसे दिले असतील, त्यांचा व्यवहार झाला असेल, पण त्यांचे कौटुंबिक संबंध खूप चांगले साहेब. कोकणी कुटुंब आणि तंटामुक्ती अध्यक्ष संदीप दादा गोलप पूर्वीपासून, म्हणजे जसे ते गावात आले तेव्हापासून त्यांचे कुटुंब
एकमेकांशी अतिशय संलग्न आहेत. मग मी हेच सांगतो, एवढं कुटुंब प्रेम असताना, सगळे एकत्र नांदत असताना, सगळं होत असताना ही घटना केवळ ती त्या पुरती मर्यादित झाली. ते काय असं भांडण ठरवून झालं का साहेब? असं काही नाही. बिलकुल त्यांना वाटलं मी गावचा तंटामुक्ती अध्यक्ष आहे, मी इथं गेलं पाहिजे, मी गावाप्रती उभं राहिलं पाहिजे, याच्यातून ती घटना घडली. आणि त्यात काही वेगळं असं काही नाही. आणि जे झालं असेल त्यांचं आता कुटुंब ते राहते तिथं, त्यांच्या सुखदुःखात एकमेकांमध्ये ते सहभागी असतात. बरोबर आहे. त्यांचं घर नक्की कोणाचं आहे? त्यांचं घर पूर्वी जे तंटमुक्ती अध्यक्ष होते त्यांचं होतं. पण आज काय परिस्थिती, आता मला त्यांचा व्यवहार झालाय का नाही एवढं आतली बाब माहित नाही, मी ते विचारून. त्यांचं घर जे आहे ते अतिशय, तुम्ही म्हणता का मला लोकांनी 2दा निवडून दिलं, लोकांचं प्रेम आहे, मी दुटपी वागत नाही, मी कसा गावाला माहिती, परंतु ते कच्च्या घरामध्ये राहतात, अजून त्यांना घरकुल नाही. आता साहेब घरकुलाचे जे काही शासनाचे नॉर्म्स आहेत त्यात क्रायटेरिया आहे. समजा ST किंवा इतर ठाकर समाज असेल त्यांच्यासाठी शबरीची योजना आहे, SC समाजासाठी यशवंत किंवा इतर योजना आहे, दिव्यांगांसाठी योजना आहे. तसं जी काही ओपनची घरं आहेत समजा इतर कास्टची, तर त्यांच्यासाठी सर्वे झाल्यानंतर शासनवरून ती यादी पाठवतं. आता ती पद्धत 2017 पासून चालू झाली. त्याच्यानंतर त्या यादीमध्ये जी नावं आली त्यांना आम्ही घरकुलं दिली. आता पुन्हा सर्वे झाला, याच्यामध्ये 100% त्यांचं नाव आलं तर त्या 100% त्यांना घरकुल मिळेल. जी यादी पाठवली त्यामध्ये मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांचं अर्ज हे केलेला आहे, ऑनलाईन भरलेला आहे घरकुलाचं. आणि त्यांना इतरही लाभ दिलेत आम्ही. त्यांना विचारा, भरपूर त्यांना लाभ दिले. म्हणजे तो भाग वेगळा आहे. शेवटी ही व्यवस्था आहे ते आमचेच. अनेक लोकांची मी इथं बघतोय घर चांगली घर आहेत, पण त्या व्यक्तीचं घर एकदम पडलेलं दिसतंय. इतर लोकांना लाभ मिळतो पण त्या व्यक्तीवर मात्र अन्याय होतो. अजिबात नाही. एकटाच राहतोय म्हणून तुम्ही अन्याय करता? अजिबात नाही. आमच्या गावामध्ये सगळ्या प्रकारची लोक आहेत साहेब, असं काही एकटा वगैरे काही नाही. आता हे प्रकरण झाले म्हणून हा टॅग त्यांना लावणं हे पण योग्य नाही. ते आमच्या गावचंच कुटुंब आहे. आता सर्वेच्या यादीत ते आलं ना 100% त्यांना घरकुल मिळेल. त्यावेळेस मी स्वतः तुम्हाला आवर्जून बोलवेल. आता शेवटी शासनाचे निकष आहेत ना. जरी आता लोकांची घरं चांगली आहेत, त्यांनी काही सगळ्यांनी योजना घेतल्या असा भाग नाही. ज्यांनी घेतल्या असतील त्यांची घरं चांगली झाली असतील, नसतील घेतल्या शेवटी त्यांच्या घर स्वतःचे आणि त्यांची पण घरं चांगली असतील. या कुटुंबाला वरून अनुदान यादीत नाव आलं तर 100% त्या कुटुंबाला आम्ही गावकरी, ग्रामस्थ किंवा ग्रामपंचायत मदत करू. नाव यादी पाठवलेलं आहे ऑलरेडी. सर्वे असतात ते शासनाचे, त्याला PM प्रधानमंत्री घरकुल PMJ आवास योजना, त्याच्यामध्ये एकही घर साहेब गावातलं राहिलं नाही. आणि जेव्हापासून आम्ही आलोय ठाकर समाजाने 200च्या वर घरकुलं ऑन रेकॉर्ड आम्ही केलीत ह्या 5-7 वर्षात. त्यामुळे कुणावर अन्याय नाही. जो प्रस्ताव आमच्याकडे येतो आम्ही तो पुढे पाठवतो, किंवा जे ऑनलाईन सर्वे त्याच्यामध्ये पण आम्ही सर्वांना सहभागी करून घेतलेले आहे. आता ते कोकणी कुटुंबाचे 2 मुलांच्या जे आई आहेत, तुम्ही मागे माध्यमांशी बोलताना असं म्हणाले की ते 2 माझ्या भावासारखे आहेत, त्या मावशी माझ्या आईसारखे आहेत. आता त्यांना जो मनस्ताप झाला किंवा तुमच्यासह 17 लोकांना जो मनस्ताप झाला, या संदर्भामध्ये अजिंक्य गोलक म्हणून काय वाटतं? साहेब निश्चितप्रमाणे ते गावकरी आहेत. आम्ही सगळे नेहमी या घटनेच्या अगोदर किंवा हे सगळ्या मोजणी, हे शेतीचे वाजत साहेब असे ना, सक्का भाऊ सख्या भावाशी पार डोक्या फोडीला येतो. इथं ते गाव आहे आणि याच्यातून काय फार चांगलं निष्पन्न होतं, सगळ्यांना आवडतं अशातलं काही नाही ना. आम्हालाही दुःख आहे, त्यांच्यापेक्षा आम्हाला दुःख याचं झालं का आज ज्या गावचं नाव एवढं चांगलं होतं, आज ह्या घटनेतून आज त्याचं वाईट आम्हाला वाटतं. शेवटी त्यांनाही झाला असेल मनस्ताप, नाही असं नाही. आमच्याही 17 या लोकांना बाकीच्या झाला आहेत. पण याच्यातून आता पुढं भविष्यात जी घटना घडून गेली तिथं आपल्या हातात नाही, पण पुढं जी घडणार नाही किंवा घडू नये किंवा याच्यात कुठेतरी समन्वय राहील हे आपल्या हातात 100% आहे. तर त्यात तुमच्या माध्यमातून उलट आम्ही प्रयत्न करू. खरं तर आम्हाला आज वाटतं तिथपर्यंत जावा. आज तुम्हाला सांगतो त्या तंटामुक्ती अध्यक्ष काही का असं ना, किंवा हे 17 लोक त्यांची पण भावना आहे का हे काय आयुष्यभर आपण भांडण करत राहायचं आणि वादिवाद करत त्या पोलीस स्टेशनला जात राहायचं का? मला सांगा. हे कुठेतरी थांबवलं पाहिजे, ही आमच्या सगळ्यांची भावना आहे. चूक झाली कुठेतरी मान्य कराल. थोडासा कायदा हातात घेतला गेला, स्वतःच तोडायला गेले कंपाऊंड, ती कुठेतरी चूक झाली. ते प्रशासनाने करायला पाहिजे. तुम्हाला हातात कायदा घ्यावा लागला. साहेब ही व्यवस्था अशी आहे का याच्यामध्ये अनेक घटना ह्या अनुभवत असतो आपण. मी सांगितलं ह्या घटनेला चूक झाली हे म्हणण्यापेक्षा जी काही पार्श्वभूमी चालत आली त्याच्यातून हे घडलं. आता चूक माझी झाली किंवा मी ती माझ्या अंगावर घेतली, गाव किंवा आपलं ते जे समोरचे कोकणे वगैरे आहेत त्या सगळ्यांनीच ह्याच्यामध्ये जर हे केलं, समझोता केला, तर चूक का बरोबर ह्या याच्यात पाडण्यापेक्षा पुढं आपल्याला व्यवस्थित जायचंय हा भाग फार महत्वाचा असेल. मॅडम आता तुम्ही गावचे सरपंच आहात, तुमची जोखीम आहे गाव एकत्र ठेवण्याची. हो. खामगावकरांना तुम्ही काय आवाहन कराल?
खामगावकरांना माझं एकच आव्हान राहील की सगळ्यांनी खेळमेळीच्या वातावरणात जसं आपण आधी यापूर्वी राहत होतो तसंच राहायचं आणि त्या कोकणे कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. कारण आमचे सगळे सहकारी माझे जे आहेत त्यांच्याशी मी सगळ्यांशी चर्चा करेन. त्या कुटुंबाशी मी भेट घेऊन त्यांना एकत्र करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. नमस्कार. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.